बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरासह नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आले असून ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। उल्हास नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे बदलापूर परिसरात सतर्कतेचे वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी बदलापूरमध्ये येऊन उल्हास नदीची पाहणी केली। यावेळी तहसीलदार, स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि शिक्षक आमदारही उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांनी नदीच्या पाणी पातळीचा तसेच संभाव्य पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। जिल्ह्यात कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तातडीने सामोरे जाण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच NDRF आणि TDRF ही पथकेही सतर्क ठेवण्यात आली असून गरज भासल्यास तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। गेल्या 6 दिवसात ठाणे जिल्ह्यात तब्बल 700 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या मुसळधार पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। दरम्यान मंगळवारी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व संबंधित यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे। पुढील 2 तासांमधील पावसाची स्थिती आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। मागच्या जून मध्ये एल निनोमुळे पाऊस झाला नव्हता आणि जुलै महिन्याचा जो सरासरी आपला 800 mm चा पाऊस आहे तो 700 mm जवळपास आता कालपर्यंत आज सकाळपर्यंत झाला होता। तर जुलै महिन्याचा एकंदरीत जो पाऊस असतो तो या फक्त 6 दिवसांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि मागच्या काही दिवसांमध्ये जोरदार पावसासोबत वारा देखील ताशी 60 ते 70, आज 70 ते 80 प्रति तासाने किलोमीटरने वाहतोय आणि त्यामुळं काही घटना ज्या आहेत, झाडं पडण्याच्या घटना जिल्ह्यामध्ये साधारणतः 200च्या जवळपास अशा घटना झालेल्या आहेत आणि विशेषतः महापालिका क्षेत्रामध्ये झाड पडल्यानंतर काही इजा होणे असे प्रकार झालेले आहेत। त्याच पद्धतीनं आपल्याकडे उल्हास नदीची धोकादायक पातळी जी आहे तर आपण 3 ठिकाणी मेजर करतो आणि बदलापूर त्यामधलं एक स्थान आहे। तर बदलापूरमध्ये धोका पातळीच्या वर पाणी आलं आहे आणि सुदैवाने वरचा फ्लो जो आहे तो कमी झाल्यामुळे आता धोका पातळीपेक्षा खाली हे धोका पातळीपेक्षा कमी इशारा पातळीकडे सध्या जात आहे। परंतु उद्याही रेड अलर्ट आहे, रायगडला आहे, पालघरला रेड अलर्ट आहे, आपल्यालाही उद्या ऑरेंज अलर्ट आहे, आज रेड अलर्ट आहे ठाण्याला आणि त्या अनुषंगानं पूर्ण उद्याचा दिवस जे लो लाईंग एरिया आहे तिथे सतर्क राहणं गरजेचं आहे। त्याचसोबत जे शहरामध्ये विजेचे खांब असतील, विद्युत कनेक्शन असतील त्याबाबत दक्षता घेण्याचे सांगितलेलं आहे। प्रशासन पूर्णपणे समन्वयामध्ये काम करत आहे। सर्व रिसोर्सेस जे आहेत तर ते महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, पोलीस प्रशासन असेल, एकत्रितपणे वापरून त्या पद्धतीनं ज्या उपाययोजना करायच्या त्या करतोय आणि ते बघू शकता सगळा फील्ड जो आहे, स्टाफ जो आहे तो फील्डवरती राहून काम करतोय। इथे सोनवलीला 250 लोकांचं स्थलांतरण केलेलं आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून रात्री देखील जर पाण्याची पातळी वाढली तर त्या पद्धतीने कुठे स्थलांतरित करायचं, किती लोकांना करायची आवश्यकता पडू शकते आणि त्यांची व्यवस्था ही नगरपालिकेने केलेली आहे। आपल्याकडे 3 जीवितहानी आतापर्यंत झालेली आहे। एक स्लॅब कोसळून झालेला आहे, एका ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये एक व्यक्ती वाहून गेल्यामुळं झालेली आहे आणि मीराबाईंदर येथे नारळाचं झाड होतं ते दुचाकी स्वार होते त्यांच्या अंगावर पडल्यामुळे ती झाली। एक आणखीन भिवंडीला आज सकाळ काल इव्हनिंगला झाली। तो अशा 4 एकूण आपल्याकडे जीवितहानीच्या घटना झालेल्या आहेत। NDRFची एक तुकडी आपल्याकडे ठाणे मुख्यालयाला तैनात आहे आणि महापालिका क्षेत्रामध्ये आणि ती NDRFची तुकडी आपण आवश्यकतेप्रमाणे जिल्ह्यामध्ये वापरतो। एक TDRFची तुकडी आहे NDRFच्या धर्तीवरती ठाणे महापालिकेने त्यांची स्वतःची 30 लोकांची एक टीम तयार केलेली आहे। रेस्क्यू ऑपरेशन्स असतील, मदत लागल्यानंतर ती टीम देखील आपण वापरामध्ये घेतो। NDRFची एक ॲडिशनल टीम आहे ती आपण कल्याण या भागामध्ये मागितलेली आहे। आपल्याकडे C1 इमारती असतील, C2 इमारती असतील यांची संख्या जास्ती आहे आणि त्यामुळे कल्याणला NDRFची टीम आपण द्यावी अशी वरती विनंती केली आहे। त्या पद्धतीनं राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी केंद्राला पण लिहिलं आहे आणि आपण त्याच्यासाठी पाठवलं होतं। आणखी निर्णय घेतलेला नाहीये। आपण आज
हाफ डे पण आपण डिक्लेअर केला होता ठाणे जिल्ह्यामध्ये दुपारच्या वेळेनंतर, कारण शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती वारे आणि पाऊस होतो. त्यामुळं दुपारनंतर आपण घरी जाण्याकरिता परवानगी दिली होती कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाकडून, आणि शाळा कॉलेजेसला कालच आपण म्हणजे डिक्लेअर केलं होतं, 8ची सुट्टी ही केली होती. साधारणतः आणखी 2 तासानंतर ही सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर निर्णय घेऊ.